ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। काल मिटलेल्या प्रकरणातील 50,000 रुपये कोणाला दिले असे विचारून कुंभारवेस येथील धाकटा राजवाडा परिसरात सोमवारी सकाळी 9च्या सुमारास दोन गटात लोखंडी रॉड कोयत्याने धुमश्चक्री झाली। यात दोन्ही गटातील एकूण 6 जण जखमी झाले आहेत। या हाणामारीत दोघांचे डोके फुटले तर अनेक जण जखमी झाले। सर्व जखमींना सिव्हिलमध्ये नेल्यानंतर तेथेही दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली। यामुळे दोन्ही ठिकाणी काही वेळ तणाव निर्माण झाला होता, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला। पहिल्या गटातील रितेश मनोज गायकवाड वय 24, करण दीपक गायकवाड वय 23 दोघे राहणार धाकटा राजवाडा, बलवंत राजू खंडागळे वय 28 हे तिघे जखमी झाले आहेत। या दोघांना राहत्या घराजवळ बोलावून 20 ते 30 जणांनी मिळून मारहाण केली। तर दुसऱ्या गटातील सोहम सिद्धू कांबळे वय 23, सुरेश कामेश वाघमारे वय 33, सुजल सिद्धू कांबळे वय 20, अजय कामेश वाघमारे वय 30 सर्व राहणार धाकटा राजवाडा अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत। यांना 10 ते 12 जणांनी मिळून लोखंडी रॉड, बॅटने व दगडाने मारहाण केल्याचे म्हटले आहे। या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे। या घटनेची माहिती कळताच जोडबावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड, स्वप्नील कसगावडे आदींचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी गर्दी पांगवली। या प्रकरणी एका गटाकडून मनोज राम गायकवाड वय 45 राहणार धाकटा राजवाडा यांनी फिर्याद दिली आहे। यावरून महेश उर्फ बापू राजू कांबळे, विजय कामेश वाघमारे, अजय कामेश वाघमारे, सोहन सिद्धू कांबळे, सिद्धार्थ सुभाष कांबळे, राम उर्फ शशिकांत तळभंडारे, सुजल सिद्धू कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। तर दुसऱ्या गटातील सुजल सिद्धू कांबळे वय 20 राहणार धाकटा राजवाडा कौतुम चौक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज राम गायकवाड, आनंद राम गायकवाड, रितेश मनोज गायकवाड, पियुष मनोज गायकवाड, यश ऋषी गायकवाड, योगेश चंद्रकांत कोळेकर, करण दीपक गायकवाड, मनोज राम गायकवाड सर्व राहणार धाकटा राजवाडा कौतुम चौक यांच्यावर सोमवारी रात्री जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। कुंभारवेस ही मुख्य बाजारपेठ आहे। येथे सोमवारी सकाळी 9च्या सुमारास काही वेळा तणावाची स्थिती झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान घटनास्थळी दगड, फरशीचे तुकडे पडलेले होते। पोलीस आल्यानंतर त्यांनी गर्दी पांगवत जखमींना सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर दुपारी 3 पर्यंत पोलीस हे शासकीय रुग्णालयात तळ ठोकून थांबले होते।